दरम्यान अशोक खरात प्रकरणातला एक धक्कादायक वळण देखील मिळतंय। नाशिकमधले काही डॉक्टर्स तपास यंत्रणांच्या रडारवरती आहेत। विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला या संदर्भातली माहिती दिली आहे। महिलांना गर्भधारणा होऊ नये म्हणून खरात गोळ्या घेत होता असं देखील म्हटलं जातं। खरात डॉक्टरांच्या सल्ल्यानं खरात हा या गोळ्या देत असल्याचा देखील संशय आहे। महिलांना संमोहित करण्याकरता काही औषधांचा देखील खरात वापर करायचा असं देखील म्हटलं जातं। एसआयटीच्या तपासामध्ये अनेक गंभीर बाबी समोर येत आहेत, त्यातलीच ही एक बाब। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर आता आपल्या सोबत आहेत। किरण, आणखीन एक नवीन माहिती, खरात ज्या महिलांबरोबर शारीरिक संबंध स्थापन करत होता त्या महिलांना तो काही औषधं द्यायचा किंवा काही गुंगीची औषधं द्यायचा, काही गर्भनिरोधक औषधं द्यायचा, अशी माहिती आता समोर येते। अत्यंत सगळे धक्कादायक खुलासे या सगळ्या प्रकरणामध्ये होताना आपल्याला बघायला मिळतोय। अशोक खरातच्या संबंधित किंवा जे जवळचे व्यक्ती आहेत अशा लोकांची एकूणच चौकशी करण्यात येत असताना आता नाशिकमधले काही नामांकित डॉक्टर सुद्धा या चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे। कारण अशोक खरातने अनेक महिलांची लैंगिक शोषण केलेलं आहे आणि त्या महिलांना गर्भधारणा जे होऊ नये म्हणून अशोक खरात काही गोळी औषध या डॉक्टरांच्या सल्ल्याने द्यायचा अशा पद्धतीचा संशय व्यक्त केला जातोय। आणि त्याच पद्धतीने महिलांना म्हणजे जे महिला त्याच्याकडे भविष्य पाहण्यासाठी येत होते त्या महिलांना संमोहित करण्यासाठी सुद्धा काही मेडिसिन्स हा अशोक खरात हे देत होता अशा पद्धतीचं संशय आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये काही डॉक्टर सुद्धा या चौकशीच्या फेऱ्यात जे अडकण्याची शक्यता आहे। त्यामुळे नेमकं हे कोण डॉक्टर आहेत, कुठल्या डॉक्टरांचा तो सल्ला घेत होता त्या संदर्भात अधिकृत माहिती कळू शकलेली नाहीये, पण या सगळ्या संदर्भात चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। धन्यवाद किरण, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।